राखणदाराबद्दल आणि ते बोललो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात आहे ना लाईट अशी व्हायला लागली. मला हा वाला कोपरा जाम आवडलाय. जस्ट लुक ॲट दिस. अरे बापरे, बहुत ज़्यादा अच्छा काढ़े हो गए हैं. अरे माझ्या पायात गोळा आला. टेस्ट एकदम हौसूर देते. मला जाम आवडला इकडचा वाला परिसर त्याच्या. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलो आहे तिच्या घरी कारण की उद्या आपल्याला जायचं आहे कोकणात. तुम्हाला थंबनेल आणि ते सगळं टायटल वगैरे बघून तुम्हाला कळलं असेल की आपण चाललो आहे उद्या कोकणात. पहिल्यांदा कोकणात चालले आणि ॲक्च्युअली उद्या सकाळची ट्रेन आहे दिव्यावरून. त्याच्यामुळे मला आदल्या रात्रीच इथे यावं लागलेलं आहे. सो मी तिच्या घरी आली आहे आणि आता आम्ही इकडे ये कॅमेरा अँगल थोडा मस्ती करेंगे. हां, आता हे काय आहे तसं पाणीपुरी सगळे फिरून आल्यानंतर आम्हाला विचारायला की अरे ब्लॉग होते. त्याच्यामुळे मग आम्ही येतो ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि येस, आता आम्ही डायरेक्ट उद्या सकाळी ब्लॉग चालू करू. बिकॉज उद्या 5:18ची अंबरनाथवरूनच ट्रेन आहे दिव्याला जाण्यासाठी. मग तिकडे गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवू पुढे काय कसं जातो ते. तर सकाळचे वाजले 4 आणि आता आम्ही रेडी होऊन इकडे कागे आहे का 4 सच में काल रात्री किती मी ते 4 तास झोपले. तू किती तास झोपले? मी झोपलीच 2 तास. भाई तुम्ही किती वाजता झोपले? 12. तर आता आम्ही रेडी होऊन चाललोय स्टेशन. काय आम्ही पोहोचलोय आता अंबरनाथ स्टेशनला आणि इथून आता ट्रेन. A few moments later. फायनली गाईज आमची गाडी आलेली आहे 5:33ला. सो फायनली आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. इकडे ये ना आणि खाऊ बघा किती सारा. अरे किती मोठा ऐसा भाई कितना लग रहा है कि हमें नींद की जरूरत बहुत ज़्यादा. अरे आम्ही किती वाजता झोपलो माहिती आहे? मी 11:30ला झोपली. मी सगळ्यात लवकर झोपली इथे आपल्याप्रमाणे. मैं मजदूरी करके सो गई. ही 2 वाजता. अरे फिल्टर लावलाय का? नाही, ओरिजिनल कॅमेरा घ्यायची. अरे कॅमेरामध्ये पण असतो ना फिल्टर. मला आहे त्याच्यात नाही. तर ही 12 वाजता 2 वाजता झोपली. मी 11:30ला आणि या 12 वाजता. असं बघू आता. बाई मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करताना चायनीज वेळ बघितली. चायनीज वेळ पाणी आ रहा है. तर आता आपण आपली ट्रेन चालू झाली आहे. आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. झाडं पण मस्त दिसतोय भाई. बाई साहेब पूर्ण डोंगर बिंगर भाई नदी बिदी. ते आपण मग अशी कसं दिसतं माहिती का ते आपण हे चित्र काढतो ना ते 2 डोंगर आणि नदी तसं होता. आणि तसा सीन सुद्धा होणार आहे ते ना आहे. ते पहा नदी बिदी. हे खेळाची झाडं. ओ माय गॉड. रानटी केडी होती. घर बघा काहीच घर बघा. ऐसी घर कभी देखी नहीं होगी. अरे सच में नहीं देखी रे. आमच्या मुलांना असं नसतं घर. सीरियस होती होती व्ह्यू इथून. ओ माय गॉड. अरे नारळाची झाडं दिस भाई. नाही दिसत आहे. जाऊ द्या. आता ऑलमोस्ट आपण आलेलो आहोत चिपळूण नंतर थोडे हे बघ व्ह्यू दिसतोय भाई. सगळीकडे व्ह्यू दिसतोय भाई. त्यामुळे आम्ही आता फुल खुश आहे. आता थोड्याच वेळात आम्ही गावाला पोहोचणार आणि मग तिकडे गेल्यानंतर ब्लॉग करतो.
झोपतो एक एक करून वरती येतो. असं हे काही झोपतो. तिला अशी खातात खाणार आहे खूप झोप. दिसत नाही ती नजर गेली कोणाच्या तिथे केस लटकत होती. क्या ही सपने देखे थे रील बनाने के, अभी देखो एक्सपेक्टेशंस वर्सेस रियलिटी हो गया. गाइस आमची ट्रेन येते इथे थांबली आहे. आय डोंट नो कोणतं स्टेशन आहे. काहीतरी हाय स्टेशन तिथे थांबलेले आहे. लास्टला मी आहे. इथे सगळे अर्धे लोक तर उतरले. अंजली काय लिहिलेलं आहे? काहीतरी लिहिलेलं आहे. अंजली कोणतं नाही. तर आता आम्ही थांबलेलो आहे. सो टाइमपास करतो आणि मग आम्ही जातो. A few moments later. गाईज आम्ही आता उतरलो इथे आणि गाईज आता आम्ही पोहोचलो कोकणावर. आमची ट्रेन चालली ही वाली होती. जाऊ ना. गाईज आम्ही आलेलो आहोत आता आहे ना इकडे वरती अशा शिडे आहेत. तर त्या शिड्यांनी आपल्याला जायचं. अरे बापरे बहुत ज्यादा अच्छा कार्डियो हो गए रे. अरे माझ्या पायात गोळा आला. हाँ मग ना तो बाई गाइस मेरे पाय में गोळा आ गया. हे असा रस्ता इथून ज्याला इकडे आजूबाजूला पूर्ण झाडी आहे बाई. तर आता मी हिच्या घराची तुम्हाला छोटीशी एकदम हाऊसटूर देते. मला जाम आवडलं इकडचं वाला परिसर. त्याच्यामुळे इकडून असं वरती आलेलो आम्ही. नंदिनी इथे पूर्ण झाडी जिकडे बघावं तिकडे झाडच आहे. इथून असं वरती आहे. हे ॲक्च्युली डोंगराच्या वरती आहे आणि हे तिचं घर. आणि याला काय म्हणतात ग? इकडे फुलं बिलं भाई. ए याला काय बोलतात? ह्या परिसराला काय बोलतात? या परिसराला काय बोलतात? या काय बोलतात तिलाच माहित नाही. ठीक आहे. इकडे पूर्ण झाड आहे. हां आणि इथून आहे ना समोर डोंगर दिसतो. सो इकडे अशी झाड आहेत. हे बघा ए बाई पडली फुलं आहेत. अँड हा पुढचा वाला व्ह्यू आहे. अँड आता आपण जाणार आहोत घरामध्ये. इथे चकला काढायचा. देन हा आहे. याला काय बोलतात? अरे या मला माहिती नाही. पडवी. ओके याला पडवी बोलतात. आणि आता इथून मेन घर. सो ये हॉल अपना छोटासा क्यूटसा होय. अँड काय बोलते? गणपतीचा येतो हे का? इथं गणपती बसायला वाटत आहे. आता मग गणपतीला तर येऊ शकत नाही त्याच्यामुळे आता सांगून देते. आणि हे आहे बेडरूम सारखं. आपण जे चालू काहीतरी. हो हे बघ कसला बिर्याणी. आणि छोटंसं किचन काय. हां आणि ते तयारी का चालू आहे कारण की जास्त येत नाही ना त्याच्यामुळे. आणि हा एवढे 3 घर संपल्यानंतर मागचा भाग येतो जो आपण बघितलं ना तिकडून ते सगळं झाडावाला. आणि हा एवढा मागचा परिसर आहे. म्हणजे एवढे 3 घरं आणि हा मागचा परिसर. इथं पाणी चालू आहे. हे बघ प्यायचं पाणीवालं आहे. सो मग ते आता उकळून प्यायला घेणार आहोत. आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. भाई इथे एवढा मोठी मकडी आहे ना एवढी येते. अरे काय पण ठीक आहे. त्याचे छोटे छोटे किडे सुद्धा आहेत. मला कुठे गेला हे बघ असे भाई असे आहेत. सो त्याच्यापासून जरा वाचून राहावं लागेल. बट ठीक आहे मस्त आहे. आता आम्ही जाणार आहे खालच्या साईडला तिकडे गणपती बघायला. तर तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय केलं काय नाही ते. कारण की 4 वाजेच्या आत आपल्याला घरी यायचं. सो ते टार्गेट आहे. आता वाजलेत किती? 3 वाजलेत. ऑलमोस्ट 3 वाजलेत. तर मी जातो आता खाली आणि लगेच ते काम करून वरती येतो. सो आता आम्ही निघालो आहोत ते गणपतीचं सामान डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी आणि गणपतीचं का कसा कितपर्यंत बनला ते बघण्यासाठी. बाई फोन आणला वाटतं. व्ह्यू बघा तुम्ही.
आता तू हे करणार होतीस काम ते. आम्ही चाललो होतो आणि हे असं घरे दिसले आम्हाला, पूर्ण सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी. ही कोणती एक्सप्रेस आहे? आय डोंट नो. अरे फोकस हो ना. हां, चालली आहे भाई कोणती तरी एक्सप्रेस आहे. AC वाली आहे आय गेस ती. ठीक आहे, बाय गाईज. आता त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही आता जातो. ओ गेली. नारळ गाईज, नारळ बघितलं आज असं होतं. अरे नारळ इकडे तर पूर्ण नारळ सगळं बघा. काय झालं? अच्छा हाँ नंतर येते. सॉरी मी विसरली इधर. हाँ ठीक है. नारळ बघा गाइस, इधर सब कुछ नारळ की झाड़े. ए भाई इधर तो स्लिपरी है. आता प्लॅन सगळं चेंज झालेलं आहे गाइस. गणपती बघायला उद्या यायचं आहे आणि आज डेकोरेशन घ्यायला जायचं आहे. सो आम्ही आता चाललो आहे मार्केटमध्ये. इकडं आहे का? इकडं ओके. हे मस्त आहे ना, कौलारू वगैरे आहेत सगळे. चला आता मी डायरेक्ट मार्केटमध्ये गेल्यावरच तुम्हाला भेटते. आमचा पोपट झालेला आहे. हां मी तिकडे गेलो, पण इथलं शुक्रवारचं मार्केट बंद आहे आणि आज नेमका शुक्रवार आहे. त्याच्यामुळं आम्हाला ते डेकोरेशनचं सामान पण घेता आलं नाही. तर गणपती बघायचं पण गणपती बघायचं पण राहून गेलं. त्याच्यामुळं मग आता आम्ही थोडंसं इथं पाणी बी नाही तिथं जातो आहे. थोडंसं हातपाय बुचकळून आणतो आणि मग लगेच घरी जातो. सो मी तिकडे गेल्यावर तुम्हाला पाण्याचं सीन कसं ते दाखवतो. गाईज आम्ही इथं पोचलो आहे आणि आत्ता भाई इथला व्ह्यू म्हणजे इथला आहे ना सगळंच व्ह्यू भारी आहे माहिती आहे का. खरंच वेट मी तुम्हाला नीट दाखवते. जस्ट वाव. मला हा वाला कोपरा जाम आवडला आहे. जस्ट लुक ॲट दिस. म्हणजे ते ना ॲक्च्युअलमध्ये तसं दिसतंय पण कॅमेरामध्ये तसं दिसत नाही. तर ठीक आहे. सो आम्ही आता फिरतो इथे आणि मग घरी जातो. हम लोग थोड़ा सा आ गए हैं. आम्ही इथे काहीतरी बोलत होतो राखणदाराबद्दल आणि ते बोललो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात आहे ना लाईट अशी व्हायला लागली बघा. आवाज का आला? त्याला बंद कर. A few moments later. भाई एकदम असा क्रेझी आहे. आता बघतो आम्ही इकडे भात चालू आहे आणि तिकडे लाइटिंगचं काहीतरी चालू आहे. और क्या क्या होता है वो अपडेट जानने के लिए नेक्स्ट व्लॉग देखें. अबे ही टॉर्च राहू दे आपल्याकडे. टॉर्च राहू दे, मी ते बनवते दुसरं. हे सगळं चालू असताना ना आम्ही बाहेर जाऊन बघितलं तर तेव्हा आम्हाला कळलं की भाई हे इकडचं तिकडचं काही नव्हतं, शॉर्ट सर्किट झालं होतं म्हणून ही लाईट अशी उघडझाप होत होती. बट त्यानंतर ते दादा आले, त्यांनी ठीक करून दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही फायनली झोपलो.